उद्याचा नेमका काय करायचं याचा तुमचा आता निर्णय फायनल झालेला असेल तर तो निर्णय झालाय का, तसा फायनल निर्णय झालाय का? आणि आता तुम्ही काय ठरवलंय, उद्या काय होणार आहे? मुंबईला येणार आहे, उद्या सकाळी 10 वाजता निघणार आहे. बरं, पोलीस बांधव आत्ता तुम्ही म्हणल्याप्रमाणे आले होते. ते आजच्या निकालाचं त्यांनी ती कॉफी दिली. आम्हाला कॉफी देणं गरजेचं होतं. आता आम्ही दोन एक महिने होऊन गेलेत, 1.5-2 महिने झाले अर्ज केलेला, 2-3 महिने झालेत माझ्या मतानं अर्ज केला आहे. आम्ही अर्ज केलेला असून सर लेखी परवानग्या मागितल्यात आणि आत्तापर्यंत आम्हाला कसली नोटीस नाही, आमच्या वकील बांधवाला मुंबईतल्या नाही, आम्हाला कोणाला नाही. अचानकच बसले पण आणि सरकारनं बाजू मांडली पण आणि सरकारनं त्यांच्या हिताचं करून पण घेतलं. देवाच्या नावाखाली विनाकारण आमची अडवणूक करून आम्हाला संपवायचं हा घाट सरकारचा चांगला नाही आहे. आम्हाला कुठली माहिती दिली गेली नाही, काहीच नाही. आणि तुम्ही आता अचानक करणार. आता आमची बाजू मांडतील ना आमचे वकील बांधव मांडतील, न्यायदेवता आम्हालाही न्याय देईल, कारण एकतर्फी न्यायदेवता देणार नाही. पण याची आम्हाला आशा आहे. आता आमची पण बाजू मांडल ना, आमची पण बाजू मांडू, आमचे म्हणणं ऐकून घेतील, आम्हालाही न्याय मिळणार 100%. कारण लोकशाही मार्गाने आंदोलन करणं, आमरण उपोषण करणं इंग्रजाच्या काळात सुद्धा रोखलं गेलं नाही. पण आता ह्या सरकारच्या काळात आता अवघडच आहे विषय. देवाच्या नावाखाली तुम्हाला 5-5 महिने झाले आम्ही सांगितलेलं, 4 महिन्यापूर्वी सांगितलं, तारीख डिक्लेअर केली, तेव्हा काही नाही. आता निघायच्या टायमाला आणि पत्र पण आत्ता दिलं आता आम्हाला, इतक्या रात्री समजा. पत्र म्हणजे फक्त तिथला निकालाची कॉफी दिली, पत्र म्हणजे निकालाची कॉफी दिली. तिथं काय अडवणूक होत नाही आहे, असं काय उल्लेख नाही की तुम्ही आमरण उपोषण करू शकत नाहीत. किंवा आता तर माननीय न्यायदेवतेनंच ती जागा दिलेली आहे सगळ्यांना की तुम्ही आझाद मैदानाला कायदेशीर पद्धतीने या ठिकाणी आमरण उपोषण करू शकता. त्याच जागेवरती चाललो. आमच्यातच असं काय की आम्हाला सरकार विरोध करतंय, आम्हाला येऊ देत नाही. देवाच्या नावाखाली हे सरकारची असली पिळवणूक आणि छळवणूक ही अजिबात चांगली नाही. आम्ही येणार आहेत. मी उद्याच्याला शांततेत मुंबईकडे येणार आहे. लोकशाहीचं एकही नियम, कायद्याचा एकही नियम मोडणार नाही आणि आत्तापर्यंत मोडलेला पण नाही 2 वर्षात. आम्ही मुंबईला येणार आहेत आणि आमरण उपोषण 29 ऑगस्टला सुरू होणार आहे.